शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी। राज्यामधील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार। तर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच घोषणा होणार। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या नावे पैसे घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून वसुली करणार। फडणवीसांचा इशारा। सरकारी तिजोरीमधून पैसे दिल्याप्रकरणी फडणवीसांवरती गुन्हा दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी। राष्ट्रवादीचे पुण्याचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला शरद पवार गटाचा आक्षेप। मालमत्ता कर न भरल्याचा उल्लेख शपथपत्रामध्ये नसल्याचा आरोप। तर प्रॉपर्टी 4 वर्षांपूर्वीच विकल्याचं काकडेंचं स्पष्टीकरण। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पक्षांतर्गत मोड। सूत्रांची माहिती। नाराज नेत्यांचा एक गट 8 जूनला दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांना भेटणार असल्याची माहिती। शिवसेना एकच, ज्यांना परतायचंय त्यांनी मातोश्रीवरती यावं। खासदार संजय राऊतांचं मोठं विधान। भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्यास ठाकरेंशी चर्चा करण्याचाही सल्ला। मंचरमध्ये कांदा उत्पादकांचं जोरदार आंदोलन। शेतकऱ्यांकडून पुणे नाशिक महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावरती फेकले। आंदोलनामध्ये सहभागी रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा। बुलढाण्यामध्ये केळी आणि संत्र्यांच्या बागा आडव्या। अकोल्यामध्ये केळी बागाही जमीनदोस्त। बीडमध्ये गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं कोलकात्यामध्ये आंदोलन। तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरच्या हल्ल्याविरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।